हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटसाठी आता शासनाकडून हालचाली सुरू झाल्यात। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा। मराठा आरक्षण उपसमिती बैठकीमध्ये पुणे विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आलेत। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना आदेश दिलेले आहेत। मराठा आंदोलकांकडून सातारा गॅझेटची मागणी करण्यात आलेली होती आणि या संदर्भात आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आता सातारा गॅझेटसाठी देखील शासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। खरं तर काल मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली। जरांगे पाटलांना जीआर दिल्याच्या नंतर ही खरं तर एक महत्त्वाची बैठक होती। यामध्ये आढावा घेण्यात आला। यात मुख्य आणि महत्त्वाचा मुद्दा असा होता की पुणे विभागीय आयुक्तांना मंत्री आणि समितीचे अध्यक्ष असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पद्धतीचे आदेश केलेले आहेत की सातारा गॅझेट नेमकं काय आहे, त्यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत, त्याचा अभ्यास नेमका आपण करावा आणि या संदर्भात नेमकी काय अहवाल आहे, वस्तुस्थिती आहे ती शासनाकडे पुढील आठवड्यामध्ये जी पुन्हा एकदा आरक्षण उपसमितीची बैठक होईल त्यामध्ये मांडावी, जेणेकरून मराठा समाजाकडून ज्या मागण्या केल्या जात आहेत सातारा गॅझेटच्या लागू करण्याच्या संदर्भात त्याबद्दल शासनाला पुढची कारवाई करण्यासाठी आवश्यक ती दिशा मिळेल। त्यामुळे पुणे विभागीय आयुक्तांना या संदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत। पुढील बैठकीपर्यंत अहवाल प्राप्त होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मनोज जरांगे असतील किंवा आंदोलक असतील त्यांच्याकडनं जो सातारा गॅझेट संदर्भातली मागणी होत होती याबद्दल शासन काही करू शकतं का किंवा शासनाकडनं या संदर्भात काही हालचाली होऊ शकतात का याबद्दल पडताळणी केली जाणार आहे। त्यामुळे पुढील आठवड्यात या अहवालामध्ये नेमकं जो अहवाल सादर केला जाईल त्यामध्ये नेमकं काय येत आहे आणि गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात काही सकारात्मक पद्धतीने पावलं उचलली जात आहेत का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असेल। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।